हॅलो आणि नमस्ते फ्रेंड्स. मी आज कार्डबोर्डचे जे काही बॉक्स असतात तर त्याचे छान असे ऑर्गनायझर्स बनवणार आहे, जे की बऱ्याच ठिकाणी आपल्याला यूजमध्ये येतात. आपण कबडमध्ये सुद्धा त्याचा यूज करू शकतो, कपडे व्यवस्थित ऑर्गनाईज करण्यासाठी, किंवा आपण आपल्या टेबलवरती किंवा ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी त्याचा यूज करू शकतो. तर खूप इझी आहे बनवायला. त्यासाठी आपल्याला जे कार्डबोर्डचे बॉक्स आहेत ते लागतात, आणि फेविकॉल, आणि त्यानंतर आपले क्राफ्ट पेपर घेऊ शकतो, किंवा मग जे गिफ्ट रॅपिंग पेपर असतात ते घेऊ शकतो, किंवा स्टिकर्स मिळतात ते पण, जे आपल्याकडे अवेलेबल आहे किंवा आपल्याला इझिली मिळू शकते अशा आपण हे करू शकतो. तर हे आहे, हा जो पेपर आहे तर ते गिफ्ट रॅप करतो ना आपण, तो पेपर आहे. तर मी त्या साईजनुसार व्यवस्थित कट करून घेते आणि सगळीकडून फेविकॉलच्या हेल्पने पूर्ण स्टिक करून घेते. तर खूप इझी आहे आणि फास्ट पण होते. खूप जास्त असा वेळ नाही लागत, पण दिसायला छान दिसतं आणि बराच वेळ टिकतं पण. आपण असेच जे कार्डबोर्डचे बॉक्स असतात असेच टाकून न देता आपण त्याचा अशा पद्धतीने यूज करू शकतो. तर हे जे माझ्याकडे आहेत बऱ्यापैकी बॉक्सेस, तर आपण त्याचा वेगवेगळा असा यूज करू शकतो, आणि त्यानंतर त्याला वेगवेगळे जे पेपर्स असतात तर ते लावून व्यवस्थित छान आपण हे करू शकतो. तर हे खूप सुंदर दिसत आहे आणि मुलांचं वगैरे सामान ह्याच्यात इझिली बसतं. आणि त्यानंतर आपण टेबलवरती आपण जे काही आपलं ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी, जसे की पेन्सिल, इरेझर, शार्पनर, जे नोटबुक्स असतात, तर जे काही महत्त्वाचं सामान आहे तर ते आपण व्यवस्थित ठेवू शकतो. किंवा कपाटामध्ये सुद्धा याचा छान यूज करतो. मी तर कपाटामध्येच ठेवलेत. मोठाले जे बॉक्स बनवलेले आहेत तर ते पूर्ण मी कपाटात ठेवले, आणि त्यानंतर त्यामध्ये व्यवस्थित सेक्शन वाईज, म्हणजे कपडे, असे मुलांचे कपडेच मी जास्त ठेवलेत. त्यांचे टी शर्ट वेगळे, शर्ट वेगळे, किंवा मग त्यांचे जीन्स पॅन्ट, जे घरात घालायचे कपडे आहेत ते वेगळे, स्कूलला घालून जायचे कपडे वेगळे. तर असे वेगवेगळे मी ठेवलेत. तर ते खूप यूजमध्ये येतात. तर तुम्ही बनवू शकता आणि खूप इझी आहे. फार जास्त वेळ नाही लागत आणि पटकन होते, आणि म्हणजे टाकून दिलेल्या सामानापासून आपण छान त्याचा यूजमध्ये आणू शकतो त्याला. तर आता हे आपण याला टाकूनच देतो. तर तसं टाकून न देता आपण याला व्यवस्थित छान केलं ना तर चांगल्या यूजमध्ये येते. तर याला पूर्ण मास्किंग टेप मी लावून घेतली, कारण थोडंसं स्ट्रॉंग होते. खालची जी बाजू आहे तर व्यवस्थित स्ट्रॉंग होते, त्यामुळे सगळीकडून मास्किंग टेप लावून घेतली, आणि त्यानंतर त्याला मी कवरनी रॅप करून घेते. तर डीमार्टला वगैरे मिळून जातात ते रॅपिंग पेपर, तर तिथूनच आणत असते मी वेगवेगळ्या कलरचे, डिझाईनचे. तर ते मी पूर्ण लावून घेतले आणि खूप सुंदर दिसत आहे सगळेच झाल्याच्या नंतर. हे जे पेपर आहे तर याला व्यवस्थित मी कट करून घेतले, आणि हे डीमार्टूनच घेतलेलं आहे. तर त्या साईजनुसार व्यवस्थित कट करायचं आणि त्याला स्टिक करून घ्यायचं. तर क्वालिटी पण खूप छान आहे ह्याची, आणि दिसायला छान दिसते. खूप वेगवेगळ्या कलरमध्ये, डिझाईनमध्ये अवेलेबल आहे डीमार्टला. जे तुम्हाला छान वाटतात ते तुम्ही घेऊ शकता, आणि छान टाकाऊपासून टिकाऊ अशी वस्तू तयार होते याच्यामध्ये, आणि यूजमध्ये पण येते. तर आपण असे बाजारातून महागडे ऑर्गनायझर्स घेण्यापेक्षा हे असे घरगुती जर आपण बनवले तर टिकेल तितके दिवस का होईना, पण त्याचा छान आपण यूज करू शकतो. आणि जेव्हा खराब होतील शेवटी आपण टाकून देतोच त्याला, पण चांगलं असताना टाकून देण्यापेक्षा खराब झाल्यावर टाकून दिलेलं कधीही बेटर. त्यामुळे मी कुठलीच अशी वस्तू डायरेक्टली फेकून देत नाही जोपर्यंत तिचा रियूज होत नाही. आणि हे व्यवस्थित लावून झाल्याच्या नंतर ना खूप सुंदर दिसत आहे. इतकं छान झालं हे, आणि इतकं छान उठून दिसत आहे. आणि बाकीच्यांना पण खूप असं म्हणजे वेगवेगळे पेपर लावून छान व्यवस्थित रॅप करून घेतले. तर खूप छान दिसत आहे आणि सगळे रेडी झालेत. तर आता मी छान याला ऑर्गनाईज करते. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि मला कमेंट करून सांगा की कसे वाटले, यातला कुठला ऑर्गनायझर बॉक्स तुम्हाला छान वाटला. तर ते पण मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. तर हे अशा पद्धतीने झालेत, 6 झालेत. तर छोटे मोठे सगळे बनवून मी बरेचसे बनवलेले आहेत.